मित्रांनो, ही मंत्र आपण ऐकलीच असेल की गर्वाचे घर नेहमी खाली असते. आणि आपल्या बुजुर्ग लोकांकडून सुद्धा आपण एक गोष्ट तर ऐकलीच असेल की सर्व काही पाळ पण गर्व पाळू नकोस. याचेच कारण आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. घमंडी लाल कुठेतरी कसले तरी काम करून कसे तरी आपल्या कुटुंबासाठी 2 वेळच्या घासाची सोय करत असे. या कुटुंबाकडे ना शांती होती ना संपत्ती, ज्याच्या आधारावर त्याला काही कमाई करता आली असती. घरची परिस्थिती इतकी हालाकीची असताना सुद्धा लालजी संपूर्ण गावात आपल्या नावाचा रुबाब कायम ठेवण्यासाठी खोट्या दिखाव्याचा आधार घेत आपल्या घमंड आणि अहंकारावर बुडालेला असायचा. एक दिवशी शहरातल्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबाला सांगितले, घमंडी लालला 20 लाखांची लॉटरी लागली आहे. अधिकाऱ्यांनी ही आनंदाची बातमी त्याच्या कुटुंबाला सांगितल्यावर कुटुंबाला वाटलं, आयुष्यभर ज्या माणसानं ढोंगी जीवन जगलं त्या माणसाला ही बातमी ऐकायला मिळाली तर आनंदाने त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होईल. म्हणून त्याच्या घरच्यांनी आपसात चर्चा करून ठरवले की पहिल्यांदा गावातील पुजाऱ्याला बोलावण्यात यावे. मगच त्यांच्या समोर ही बातमी ढोंगी लालजीला सांगण्यात यावी. बातमी ऐकून जरीही त्याला काही झालं तर पुजारी पाहून घेतील. गावच्या पुजाऱ्याला तात्काळ निरोप पाठवण्यात आला. हा पुजारी ज्ञानी समजदार होता. त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वास दिला की त्यांनी कसलीच काळजी करू नये. मी स्वतः ढोंगी लालजीला लॉटरीची बातमी त्याच्या मनाला लागणार नाही अशा तऱ्हेने सांगेन. नंतर काही वेळाने ढोंगीलाल त्याच्या घरी आला. पुजाऱ्याला पाहताच ढोंगी लालजीने मनातच विचार केला, माझ्या घरी तर सर्व काही सुरळीत चालले, तर मग ही मंडळी काय इथे जमले? नक्कीच मग शनी ग्रहाची भीती दाखवून रक्कम काढायला आलाय वाटतं हा पुजारी. पुजाऱ्यांनी हे सर्व त्याच्या मनातील ओळखलं आणि ते म्हणाले, तुम्ही समजता त्यापैकी एकाही कारणासाठी मी इथे आलो नाही, उलट तुम्हाला मी एक आनंदाची बातमी द्यायला आलो आहे. पुजाऱ्याने इकडच्या तिकडच्या चर्चा केल्यावर त्याला सांगितले की तुमची काही पुण्यकर्मे पाहून ईश्वराने तुमच्यासाठी 20 लाखांची लॉटरी काढली आहे. हे ऐकून ढोंगी लालजी म्हणाला, कशाला मस्करी करताय माझी? नंतर पुजारी विश्वास देत म्हणाले, ही काही मस्करी नाही, खरी तीच बातमी सांगतोय मी. अगोदरच ढोंगी असणारा हा ढोंगीलाल जास्त तोऱ्यात येऊन बोलला, आता लवकरच मी माझ्या कुटुंबाच्या सर्व अडचणी दूर करील. गावातली माणसं काही जरी म्हणत असली तरीही माझ्या बुद्धिमत्ते आणि हुशारीमुळेच घडले आहे, नाहीतर इतकी मोठी रक्कम मिळालीच नसती. हे पाहताच पुजाऱ्याने ढोंगी लालजीला समजावले, हे खरे आहे की नशीब आपल्याला कधी कधी साथ देतं, परंतु आपण हे नाही विसरलं पाहिजे की ईश्वर आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतो. इतकेच नाही तर अगदी सोने चांदी देखील देतो. इतके सगळे त्याच्याकडून आपल्याला मिळाल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करायचे सोडून आपण आपल्याच मस्तीत जगतो, दुसऱ्यांना गर्वाने सांगत फिरतो की हे पहा मी कमावले आहे. आता मात्र पाहता पाहता लालजी जास्तच गर्वात आले होते. एखादा सामान्य माणूस ज्याप्रमाणे आयुष्यभर इतरांना कमी लेखतो, सोबत अशी ही इच्छा करतो की त्याच्या मृत्यूनंतर ही लोकांनी त्याच्या नावाची चर्चा करावी. अगदी याच थाटात गर्विष्ठ लालजीने उतावळेपणे विचारले, या जीवनाचे मी पाहून घेईल, पण मला सांगा पुजारीजी, स्वर्ग कसा प्राप्त करता येईल मला? हे एकटाच पुजाऱ्याने समजावले. ज्या पद्धतीने तू स्वर्ग प्राप्तीची गोष्ट करत आहेस त्या पद्धतीने तो कोणालाही प्राप्त होत नसतो. नंतर गर्विष्ठ लालजीने विनंती केली, तुम्ही जे सांगाल ते ऐकायला तयार आहे मी, पण मला स्वर्गातच जागा मिळाली पाहिजे. तुम्ही म्हणत असाल तर आपण होम हवनही करू. यावर पुजाऱ्याने स्पष्ट केलं, तू काहीही केलंस तरी तुला स्वर्ग नाही मिळणार. आता मात्र गर्विष्ठ लालजी वैतागूनच म्हणाला, मग कसा मिळतो स्वर्ग? यावर पुजाऱ्याने सांगितले की स्वर्गात जाण्यासाठी सर्वप्रथम तुझा मृत्यू व्हायला हवा, त्यानंतर ही काही खात्री देता येणार नाही की तू स्वर्गातच जाशील. हे सर्व पुजाऱ्यांचे नकारात्मक बोलणे ऐकून गर्विष्ठ लालजीने नाराज होत विचारले, सांगा तरी मग स्वर्गात जाण्याचा मार्ग. नंतर पुजारी गर्विष्ठ लालजीला सांगू लागले, तुम्ही धार्मिक पुस्तके तर वाचलीच असतील, तुम्हाला इतके तर माहीतच असेल की पूर्वीचे राजे महाराजे आपल्या राजपुत्रांना शिक्षणासाठी धर्मगुरूंकडे पाठवत असत.
म्हणून त्यांची राजकुमारे इतकं भौतिक सुख असताना सुद्धा गर्विष्ठ न होता नम्र होतात। साधू संतच आपल्या जीवनाला योग्य तो आकार देऊ शकतात। हे ऐकताच गर्विष्ठ लालजी पुजाऱ्यांना विचारू लागला, कोणत्या काळाची गोष्ट करत आहात? आजकाल साधू संत सहजासहजी भेटतातच कुठे, ज्यांच्या सोबत धर्मकर्माची चर्चा करावी। यानंतर पुजाऱ्याने समजावले, ते नसतील भेटत, पण आपली जे धर्मग्रंथ आहेत त्याचा तर तू अभ्यास करू शकतोस। धार्मिक ग्रंथ असोत किंवा पुस्तके, ती ज्ञान भंडारीच असतात। आता मात्र गर्विष्ठ लालजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, काय राव, आल्यापासून गर्व या विषयावरच तुमचं कीर्तन चालू आहे, मी काय तुम्हाला गर्विष्ठ वाटतो? नंतर पुजाऱ्याने समजावले, गर्व ही काही एखादी वस्तू किंवा सामान नाही, ती मानसिक प्रक्रिया आहे जी व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट करून टाकते। अहंकारामुळे बुद्धिनाश होतो, सोबतच व्यक्तीची होणारी कामे ही होत नाहीत। इतिहास तर साक्षीलाच आहे, रावण असो किंवा कंस यांचा मृत्यू केवळ गर्वामुळे झालेला होता। माझी एक गोष्ट लक्षात ठेव, आपला प्रबळ शत्रू आपलं जितकं नुकसान करू शकणार नाही तितकं नुकसान आपलाच गर्व करतो। मित्रांनो, पुजाऱ्यांचे हे बोलणे ऐकून आपल्याला एक गोष्ट तर समजलीच असेल की लालजी सारखं गर्विष्ठ होण्यापेक्षा गर्व या प्रकारापासून हातभर दूरच राहिलेले चांगले, तरच आपल्याला सुखाने जगता येईल। मित्रांनो, गर्विष्ठ व्यक्ती एखाद्या फुग्याप्रमाणे असतो, ज्याच्या आत आणि बाहेर फक्त हवाच असते। म्हणून मित्रांनो, गर्व कधीही पाळू नका आणि आपल्याला जर आनंदी जीवन जगायचे असेल तर आपण कधीही गर्व करू नये। मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात। नमस्कार।